We'll open our Bibles to Psalm 73 verse 26. My flesh and my heart fails, but God is the strength of my heart and my portion forever. स्तोत्र संहिता 73 त्यातलं 26 वचन म्हणतं, माझा देह व माझे हृदय ही थकत आहेत, दे माझ्या हृदयाचे बळ व माझा वाटा सर्व काळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Today we see people everywhere whose strength is failing them. आज आपण सर्वत्र अशी माणसं पाहतो की ज्या माणसांची ताकद त्यांना साथ देत नाही. Pressure is everywhere. सगळीकडे आपण दबाव आलेला पाहतो. Work pressure, सगळीकडे लोकांना कामाचा दबाव आहे, family pressure, लोकांना पारिवारिक दबाव आहे, money pressure, लोकांना पैशाचा दबाव आहे and fear about the future. आणि भविष्याची भीती पण लोकांमध्ये आहे. Responsibilities keep on increasing, जबाबदाऱ्या वाढत राहतात, but inner strength keeps decreasing. आतून शक्ती मात्र कमी होत जाते. Worry is stealing joy faster than your problems. आणि ही चिंता तुमच्या समस्यांपेक्षा जास्त पटकन तुमचा आनंद हिरावून नेत आहे. That is why you need to turn to the only living God. आणि म्हणून तुम्ही लोकांनी एकमेव जिवंत देवाकडे वळायलाच हवंय. Because there is no hope outside. कारण बाहेर आशा नाहीये, Nobody is there to help you. कोणी तुम्हाला सहाय्य करणारं नाहीये. Turn to God. देवाकडे वळा, Kneel before God. देवासमोर गुडघे टेका, Ask His help. देवाला मदत मागा, And He will help देव you. तुम्हाला सहाय्य करेल, He will lead you in the right direction. देव तुम्हाला योग्य रस्त्यावर मार्गदर्शन He करेल, will speak to your mind. देव तुमच्या मनाशी बोलेल, He will lead you in your heart. देव तुमच्या हृदयातून तुम्हाला चालवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Right now, आता या वेळेला God's strength will be supplied to you. देवाची शक्ती तुम्हाला पुरवली He जाईल. will come to you. देव तुमच्याकडे येईल, He will strengthen you. देव तुम्हाला शक्ती He will देईल, back you. देव तुम्हाला पाठिंबा देईल. That's how me and my wife, we have lived all these 40 years of अशा togetherness. अशा रीतीनं तर मी आणि माझी बायको गेली 40 वर्ष असे खंबीर एकत्र उभे आहोत. It's all God's grace. सगळी देवाची कृपा आहे, It's all God's strength. सगळी देवाची ताकद आहे. Because कारण my wife and I, we trust in God. माझा आणि माझ्या बायकोचा देवावरती ठाम विश्वास आहे. We believe in God. आमचा देवावर विश्वास आहे. Bible speaks of a man called David. बायबलमध्ये दावीद नावाच्या एका माणसाविषयी लिहिलंय He didn't begin his life as a king. आणि त्याने त्याच्या जीवनाचा प्रारंभ राजा म्हणून केला नाही, He began as a forgotten shepherd boy. पण एक असा साधारण मेंढपाळ मुलगा की कोणाच्याही स्मरणात तो नव्हता, कोणालाही लक्षात नव्हतं की दावीद कोण आणि काय. He had his brothers त्याला भावंड होती and they were all admired. आणि त्याच्या सगळ्या भावंडांचं कौतुक केलं जायचं. But David was sent to the lonely fields to take care of the sheep. पण दाविदाला मात्र मेंढरं सांभाळायला कुर्णामध्ये पाठवलं जायचं की गावाकडे कुर्णात तू मेंढरं सांभाळायला जा. Bible says बायबल म्हणतं in Psalm 119 verse 81, स्तोत्र संहिता 119 त्यातलं 81 वचन, my soul faints waiting for your salvation, O God. माझा जीव तुझ्या तारणाची वाट बघत इतका दमून चालला दे बापा, But I hope in your word. तरी माझी आशा तुझ्या शब्दांवर आहे. I hope in your word. तुझ्या शब्दांवर मी आशा ठेवलेली The word आहे. you are having in your hand. जो शब्द तुमच्या हातात तुम्ही The धरून Bible बसलाय. that is in your जे hand. बायबल तुमच्या हातात तुम्ही धरून बसलाय, The Bible that you are reading right now. जे बायबल तुम्ही आत्ताला उघडताय, वाचताय, That was the hope of David. तीच दाविदाची आशा होती. And that shall be your hope also tonight. आणि आज रात्री तुमची पण आशा हीच असणार आहे. वचन वचन देवाचं वचन. You know, waiting does not weaken faith, it deepens your faith. आणि वाट पाहिल्यामुळे, प्रतीक्षा केल्यामुळे तुमचा विश्वास गहन होतो, अशक्त पडत नाही. आमेन. Your prayer will keep your heart alive even when circumstances feel dead. आणि तुमच्या प्रार्थना तुमचं हृदय जुळलेलं ठेवतील, जरी परिस्थिती मेल्यासारखी असली आणि परिस्थिती भयानक असली, काही पण असली तरी सुद्धा. Even human strength will become tired. मानवी ताकद सुद्धा कधी ना कधी दमतेच ना, But God's strength never fails. पण देवाची ताकद कधी अपयश देत नाही. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 30, यशाचा 40वा अध्याय त्यातलं 30व वचन, even young people become tired and weak, तरुण मुलं मुली सुद्धा अशक्त होतात, दमतात. and even strong men stumble and fall. आणि बलवान माणसं सुद्धा कधी ना कधी अडखळतात आणि पडतात. But those who wait on the Lord पण जे लोक प्रभू चरणी वाट पाहतात will receive new strength. त्यांना नवी ताकद मिळणार They will rise high like eagles. आणि ते गरुडाप्रमाणे वर येणार. They will run ते धावणार and not grow weary. पण ते थकणार नाहीत. They will walk ते चालणार and they shall not faint. पण ते बेशुद्ध होणार नाहीत. David also faced sickness. दाविदाला सुद्धा अनेक आजारपाजारांना तोंड द्यावं लागलं. He was very close to death. आणि दावीद तर असा मरणाच्या जवळ सुद्धा गेला. Weakness visited him many times. अशक्तपणा अनेक वेळा दाविदाला आला. But every time he cried out to God, पण त्या दर वेळेला जेव्हा तो देवासमोर रडला, God would heal him. देव त्याला त्या दर वेळेला आरोग्य देत गेला, बरं करत गेला. Weakness becomes victory when it drives you towards
God. अशक्तपणा विजय बनतो. जेव्हा तो अशक्तपणा आपल्याला देवाकडे आणतो, देवाकडे नेतो, तेव्हा तो आपला विजय बनतो. From the shepherd's field त्या मेंढपाळाच्या शेतातून to royal throne, शाही सिंहासनावर गेला. David's journey was full of pressure. दाविदाचा प्रवास इतका प्रचंड प्रेशरनी भरलेला होता की दबाव दबाव, कितीतरी वेळेला असं की मेलो रे बाबा, आता गेलो. Enemies chased him. शत्रू त्याच्या मागे लागायचे Betrayal hurt him. आणि लोक त्याला दगा द्यायचे. Danger surrounded him. चारीकडनं धोका असायचा. Still he continued moving forward. तरी सुद्धा तो पुढे 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 जात राहिला. He was आगे- moving like an army marching ahead. आणि असा पुढे जात राहिला की एखादं सैन्य पुढे सपासप सपासप पुढे जात राहिलं असेल. A strong trusting heart always keeps moving even in the storm. एक खंबीरपणे देवावर विश्वास ठेवणारं जे हृदय असतं ना, ते वादळांमध्ये सुद्धा सपासप पुढे जात राहतं. आगे बढो बढ़ते रहो, आगे बढो बढ़ते रहो. He kept saying, तो बोलत राहिला, God is the strength of my heart ते माझ्या हृदयाची ताकद आहे. and my portion And my forever. portion forever. God is the strength of my heart ते माझ्या हृदयाची ताकद आहे आणि and माझा my कायमचा वाटा. portion forever. ते माझ्या हृदयाची ताकद आणि माझा कायमचा Come on, वाटा say आहे. it. बोला माझ्या मागून God is the strength of my heart म्हणा, देव माझ्या हृदयाची ताकद आहे and my portion forever. आणि माझा कायमचा वाटा आहे. Come on, say it. बोला, God is the strength of my heart देव माझ्या हृदयाची ताकद आहे and my portion forever. आणि माझा कायमचा वाटा आहे. Say- That speaks of your inner life. त्यातनं तुमचं आतलं जीवन कळतं. If your inner life is good, your outer life also will be good. तुझं आतील जीवन चांगलं असेल तर तुझं बाहेरचं जीवन सुद्धा चांगलं असेल. जसा तू आतून तसा तू बाहेरून. Praise God. देवाला धन्यवाद. Because the strongest battles are fought inside the heart. कारण बलवान अशी युद्ध हृदयाच्या आत लढली जातात. When God holds your heart, देवाने तुझं हृदय एकदा धरलं ना, pressure cannot break you. मग प्रेशरमुळे दबावामुळे तू तुटणार नाही, कारण तुझं हृदय देवाच्या हातात आहे. Praise God. देवाच्या हातात असलेल्या हृदयांना हृदयाचे अटॅक येत नसतात, कारण हृदय देवाच्या हातात आहे. True success and lasting leadership comes when God becomes the source of your strength. खरं यश आणि टिकणारं नेतृत्व जेव्हा देव तुमच्या शक्ती मागची क्षमता आणि स्त्रोत बनतो त्यावेळेला येतं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Luke 24 verse 6, लूकचा 24वा अध्याय 6वं वचन, through the resurrection of Jesus, येशूंच्या पुनरुत्थानाद्वारे broken humanity received new hope. तुटलेल्या मानव जातीला नवीन आशा परत मिळाली. Humanity received new life. मानव जातीला नवीन जीवन मिळालं. Praise God. देवाला धन्यवाद. What was lost through जे Adam हरवलं, and Eve आदाम आणि हवेनं जे हरवलं, now is restored by Jesus. ते सर्व येशूंनी आपल्याला परत केलं. Praise God. देवाला So धन्यवाद. trust on Him म्हणून येशूंवर विश्वास ठेवा and see what He does. आणि काय करतात येशू ते पहा. You get strength in your soul. ताकद मिळते. इथे आज जीव ताकदवर होतो. Every day I get strength from Jesus. रोज मला येशूंकडनं ताकद मिळते. रोज You can also get strength. तुम्हाला पण रोज येशूंकडून ताकद मिळू शकते. Let me tell you, एक सांगतो, God's touch देवाचा स्पर्श, will restore both body and your heart. देवाचा एकच स्पर्श तुझ्या हृदयाला आणि शरीराला दोन्हीला चांगलं करून सोडे. Praise God. स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला. Praise God. देवाला धन्यवाद. One touch from Jesus येशूंकडचा एक स्पर्श restores what exhaustion steals. थकव्यामुळे ज्या चोऱ्या होतात ना, ते सगळं येशूंचा एक स्पर्श आपल्याला परत करतो. See, the name of Jesus येशूंचं नाव is greater than any force on this earth. या जगातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा मोठं आहे. The name of Jesus is greater than any demon on this earth. येशूंचं नाव या जगातल्या कुठल्याही सैतानापेक्षा मोठं आहे. The name of Jesus is greater than Satan himself. येशूंचं नाव सैतानापेक्षाही मोठं आहे. The आमेन. name of Jesus is greater than any bondage. येशूंचं नाव कुठल्याही बंधनापेक्षा मोठं आहे. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Philippians 2 verse 10, फिलिप्पी 2 त्यातलं 10वं वचन, at the name of Jesus, येशूंच्या नावावर every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकणारच, टेकेलच. So whether it is of man or the devil, मग तो माणसाचा असो नाहीतर सैतानाचा. praise God. देवाला धन्यवाद. One moment in God's presence देवाच्या सहवासातला एक क्षण can change a lifetime of suffering. आयुष्यभराच्या त्रासाला घालवू शकतो. देवाच्या सहवासातला एक क्षण, When your strength ends, ज्या तुझी शक्ती संपेल God's strength begins. त्या देवाची शक्ती सुरू होते. आमेन. My God will sustain what human effort cannot maintain. मानवी परिश्रमांना जे सांभाळून ठेवता येत नाही
देव त्या सगळ्याला सांभाळेल. Praise God. आमेन. Your temporary weakness cannot cancel eternal security coming from God. तुझा तात्पुरता अशक्तपणा देवाकडनं येणाऱ्या संरक्षणाला रद्द करू शकत नाही. Even when everything feels unstable, आणि सर्व काही जरी तुला चंचल वाटलं ना, अस्थिर वाटलं, God remains your portion forever. तरी देवच तुझा कायमचा वाटा आहे. Many people today feel like Peter's mother-in-law, अनेक लोकांना आज पेत्राच्या सासूबाई सारखं वाटतं, physically tired, शारीरिक रीतीनं दमलेलं emotionally आणि exhausted, भावुक रीतीनं संपलेलं, spiritually weak. आध्यात्मिक रीतीनं तर विचारूच नका, अशक्त. Life's fever drains joy and strength. आयुष्याचा ताप, त्यांच्या जीवनातला आनंद कुणीतरी गळवून टाक. But when Jesus touches her life, पण येशू जेव्हा अशा जीवनाला स्पर्श करतात, weakness turns into renewal. अशक्तपणा एक नाविन्यात बदलतो. Praise God. देवाला धन्यवाद.